सध्या दिल्ली दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवीन महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे। यावेळेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील। नरेंद्र मोदींचं फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल।